नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे क्वार्टर 3चा रिझल्ट 10 जानेवारी 2026ला संध्याकाळी जवळपास 5:15 वाजता आला आहे. म्हणजे डीमार्टचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला मंडेला म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया कसे आहे डीमार्टचे क्वार्टर 3चे क्वार्टरली नंबर. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे कन्सोलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे, फक्त अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा, आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 15,972 कोटी रुपयांनी 18,100 कोटी रुपये. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 16,676 कोटी रुपयांनी 18,100 कोटी रुपये. तसेच जर आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 15,996 कोटी रुपयांनी 18,117 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 16,695 कोटी रुपयांनी 18,117 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टची टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 15,001 कोटी रुपयांनी 16,942 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 15,751 कोटी रुपयांनी 16,942 कोटी रुपये. आणि जर आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडची प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 995 कोटी रुपयांनी 1,175 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 944 कोटी रुपयांनी 1,175 कोटी रुपये. आणि जर आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 723 कोटी रुपयांनी 855 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 684 कोटी रुपयांनी 855 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 11.12 रुपीजने 13.15 रुपीज, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 10.53 रुपीजने 13.15 रुपीज. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे क्वार्टरली कन्सोलिडेटेड नंबर बघितले. आणि मित्रांनो, आपल्या लक्षात आले की कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा, किंवा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टची फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3 एंड होईपर्यंत टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 442 स्टोअर. तर चला मित्रांनो, आता आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या
डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.65%, FISची होल्डिंग आहे 8.73%, DISची होल्डिंग आहे 9.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.53%. आणि जर आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा कन्सॉलिडेटेड डेटा बघितला तर कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये आहे 42,840 कोटी रुपये. कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 24 मध्ये आहे 50,789 कोटी रुपये आणि कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 25 मध्ये आहे 59,358 कोटी रुपये. तसेच एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये आहे 2,378 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 24 मध्ये आहे 2,536 कोटी रुपये आणि कंपनीची कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 25 मध्ये आहे 2,707 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 11,500 कोटी रुपयांनी जवळपास 13,000 कोटी रुपये, 15,383 कोटी रुपयांनी 18,010 कोटी रुपये आणि करंटली आहे 20,777 कोटी रुपये. एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडची लॉंग टर्म बोरोविंग लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, जर आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडची शॉर्ट टर्म बोरोविंग बघितली तर ते सुद्धा लॉंग टर्म पिरियड पासून झिरो आहे. तसेच जर आपण पुढे बघितली तर कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स कमी झाला आहे 1,408 कोटी रुपयांनी 638 कोटी रुपये आणि करंटली आहे 358 कोटी रुपये. आणि आपण जर या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती लगातार वाढत आहे 2,125 कोटी रुपयांनी 3,796 कोटी रुपयांनी करंटली आहे 4,729 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढणे हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.65% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो हा एक कंपनीसाठी पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट बघितला. तसेच कंपनीचे फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3 एंड होईपर्यंत टोटल नंबर ऑफ स्टोअर किती झाले आहे ते सुद्धा बघितले आहे. तसेच आपण एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.